नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा 2025 साठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत। केसागर पब्लिकेशनतर्फे येणारी तुमची जी रिटर्न एक्झाम आहे 2025 ची, सोबतच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर उपयोगी पडणार आहेत। जीएस पेपर 2 साठी वन स्टॉप सोल्यूशन जे आपलं बुक आहे त्या बुकचा रिव्ह्यू आपण बघत आहोत। 3 पार्ट आपण बघितलेले आहेत, हा आपला चौथा पार्ट आहे। चौथा पार्ट आपण इथं कंटिन्यू करतोय, ठीक आहे। ओके, तर हा आपला शेवटचा पार्ट असेल। याच्यानंतर आपण जसं विद्यार्थ्यांनी सजेस्ट केलं होतं तसं काही आपण क्वेश्चन आन्सर सिरीज इथं घेऊया, पण पुस्तक तुमच्या जवळ हवंय जेणेकरून तुम्ही पुढे रिटर्नची प्रॅक्टिस करू शकता, ठीक आहे। ओके, चला कुठपर्यंत आलो होतो बघूया आपण। तर ऑलमोस्ट आपण आपली जी इंडेक्स आहे ती कंप्लीट केलेली आहे। एकच मिनिट थांबा। ओके, तर भारतीय सनदी सेवांचं वर्गीकरण जे आहे ना तिथपर्यंत आपण आलो होतो। नेक्स्ट आपण पुढची जी इंडेक्स आहे ती आपण कंटिन्यू करूया, ठीक आहे। बघा, या सनदी सेवांचं जे वर्गीकरण आहे तर तिथून आपल्याला खूप सारे पॉईंट्स हवे असतात जिथं आपण आन्सर रायटिंग करू शकतो। तर प्रशासकीय सेवेला एक शिस्तबद्ध स्वरूप हा एक मुद्दा इथं कव्हर केलेला आहे। सोबतच स्पर्धा परीक्षेद्वारा निवड, प्रशासनाची पोलादी चौकट, ली कमिशनच्या शिफारसी। आता जेव्हा आपण आन्सर रायटिंग करतो ना तेव्हा असे जे कमिशन वगैरे असतात ना त्यांच्या शिफारसी लिहिणं फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपलं तिथं बेस्ट इम्प्रेशन पडतं, ठीक आहे। आणि आणखी काही इथं ली कमिशनच्या जे महत्त्वाची शिफारसी दिलेल्या आहेत तो मुद्दा कव्हर केलेला आहे। 35वा भारत सरकार कायदा, भारतीय प्रशासकीय सेवा आणि पोलीस सेवा, भारतीय सेवा बंदी संबंधी घटनात्मक तरतूद, ठीक आहे। तर प्रशासकीय सेवांसंबंधी हे सगळे मुद्दे आपल्याला इथं कव्हर झालेले दिसून येतात। ओके, तर अखिल भारतीय सेवा म्हणजे काय सांगून अखिल भारतीय सेवांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। तर अखिल भारतीय सेवा म्हणजे काय हे आपण इथं पुस्तकामध्ये दिलेले आहेत। सोबतच तुम्हाला त्याच्याबद्दल इतकी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खाली तुम्हाला वैशिष्ट्य पण दिलेली दिसून येतात। तर केंद्र आणि राज्य या दोघांना समान सेवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून निवड, केंद्र सरकारचं नियंत्रण। ओके, तर सेवांच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला दोघांना समान सेवा, दोघांना आयोगाकडून निवड असेल, नियंत्रण असेल, हे सगळी वैशिष्ट्य तुम्हाला इथं दिलेली आहेत। ओके, त्याच्यानंतर आहे अखिल भारतीय सेवांना राज्यांचा विरोध। बघा, असे जे मुद्दे असतात ना अशा मुद्द्यांवरती क्वेश्चनची संख्या खूप जास्त असते, ठीक आहे। ओके, तर राज्यांचा का विरोध आहे ते स्पष्ट करा। तर राज्यांवरील नियंत्रणाचं साधन असेल किंवा अधिकाऱ्यांची दुहेरी निष्ठा असेल, स्थानिक लोकांच्या संधीवरती मर्यादा असतील, तर हे अखिल भारतीय सेवांना राज्यांचा विरोध। ओके, क्लिअर। तर हे इथं आपल्याला जो मुद्दा दिलेला आहे पुस्तकामध्ये तो प्रिलियमच्या पुस्तकामध्ये नाही, म्हणूनच आपण म्हणतोय की मेन्ससाठी जीएस पेपर 2 साठी ही पुस्तक तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे। त्याच्यानंतर अखिल भारतीय, बघा म्हणजे अखिल भारतीय सेवांवरती काही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला अखिल भारतीय सेवा म्हणजे काय सांगून वैशिष्ट्य स्पष्ट करा, राज्यांचा विरोध, अखिल भारतीय सेवांचं महत्त्व लिहा, हे सगळं तुमचं एकाच पुस्तकातून कव्हर होतोय। जसं की इथं सेवांचं महत्त्व दिलंय, राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी, हेच तुमचे बुलेट पॉईंट असतील। उच्च गुणवत्ताधारकांची निवड, अनुभवाचा लाभ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर आंबेडकर साहेबांचे विचार। तर हे आपल्याला कलेक्ट करायची गरजच नाही आहे, ऑलरेडी पुस्तकच एवढ्या सुंदर पद्धतीने डिझाईन केलं की सगळं काही तुम्हाला पुस्तकामध्येच मिळत आहे, ठीक आहे। ओके, त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवांचं संघराज्यातील औचित्य आहे, राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा उद्देश आहे, प्रशासकीय सेवा असतील, पोलीस सेवा असतील, वन सेवा आहे, इथं तुम्हाला भरतीची पद्धत पण दिलेली आहे, केंद्रीय सेवांमध्ये सरकारच्या नियंत्रणाखालील सेवा असतील, संघसूचीतील विषयासाठी निर्मिती आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड असेल, वाढती संख्या आहे। तर हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे। सोबतच राज्यसेवा पण दिलेल्या आहेत, आपण एक्झाम देतोच आहे राज्यसेवा,
बरोबर. तर याच्यामध्ये पण सेम तुम्हाला राज्यसेवेशी रिलेटेड निवड कशी होते, काही महत्त्वाच्या राज्यसेवा, त्यांचं प्रशिक्षण, हे सगळे मुद्दे तुम्हाला इथं दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर 43 नंबरचा आपला टॉपिक येतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. क्वेश्चन येतात लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला पंचायत राज किंवा पंचायत राज्य आपण प्रिलियमसाठी पण केलेलं असतं. तर इथं समाज विकास कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय विस्तार सेवा आहे, बलवंतराय मेहता समिती आहे. पण आन्सर रायटिंगमध्ये या समित्यांचा उल्लेख वगैरे आपल्याला तिथं करता आला पाहिजे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज जर आपण बघितला, नाईक समिती, पंचायत राज्याची स्थापना, त्रिस्तरीय पंचायत, म्हणजे पंचायत राजचा जेव्हा आपण अभ्यास करतो तिथं ज्या समित्या आपण अभ्यासतो तर नॅशनल लेवलच्या समित्या वेगळ्या आहेत, राज्यस्तरावरच्या समित्या वेगळ्या आहेत, हे तुम्ही इथं थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद, पंचायत राज्यातील शिखर संस्था. जिल्हा परिषदेची रचना आहे, सभासद संख्या, आरक्षण. आता तुम्ही म्हणाल मॅडम आन्सर रायटिंगसाठी हे बघा, जिल्हा परिषदेवरती करंट इश्यू एखादा चालू असेल पण तिथं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये, ॲन्सरमध्ये किंवा तुमच्या क्वेश्चनचा समारोप करताना बऱ्याच ठिकाणी जे फॅक्च्युअल डाटा असतो ना, हा तुम्हाला लिहावा लागतो. लक्षात आलं. जसं मी तुम्हाला बोलले की ॲन्सरची सुरुवात नेहमी आर्टिकल न करा, तर ती तिथं आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत, त्यांची निवड, कार्यकाळ, म्हणजे प्री आणि मेन्ससाठी सगळं तुम्हाला एकत्रित कंटेंट इथं मिळत आहे. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला पुस्तकाची इंडेक्स संपूर्ण समजली असेल. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट आपण जाऊया. नेक्स्ट तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, कोणताही पार्ट इथं शॉर्टकटमध्ये दिलेला नाही आहे, पूर्ण पार्ट तुम्हाला इथं दिलेला आहे. जसं की मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांचं प्रशासकीय सेवेमधले अधिकारी म्हणून काय स्थान आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भूमिका, म्हणजे पंचायत राजच आपण बघतोय पण तिथं मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांची प्रशासकीय सेवेतील भूमिका जी आहे ती पण इथं सांगितलेली आहे. त्याच्यानंतर प्रशासन चालवण्याची जी जबाबदारी आहे ती कशा प्रकारची असते त्यांच्यावरती, हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. अनुभवाचा फायदा आहे, निष्पक्षपातीपणा आहे, लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचा संकोच आहे, स्वायत्तेवर आघात असेल, लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांशी विसंवाद आहे, समन्वय आणि सुसंवादाची गरज. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे आपले इथं कव्हर होतात. सोबतच तुम्हाला जिल्हा परिषदेची अधिकार आणि कार्य दिलेले आहेत, पहिल्या अनुसूचीतील विषय आणि आणखी काही विषय. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या विषय समित्या आहेत, समिती पद्धतीचा अवलंब असेल, समिती पद्धतीचे फायदे असतील, स्थायी समिती, कृषी समिती, सगळं तुम्हाला एका सेशनमध्ये दिलेलं आहे. सगळ्या समित्या दिलेल्या आहेत, सगळ्या समित्यांबद्दल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. कुठलीच समिती असं नाही आहे की इथं स्किप केलेली आहे. आणि प्रत्येक समित्या आपल्याला कुठं ना कुठं वाचाव्या लागतात. मेन्सला क्वेश्चन येऊ शकतात, प्रिलिमला येऊ शकतात. ओके, सिलेबस खूप मोठा आहे. विषय समित्यांची निवडणूक असेल, विषय समित्यांचे सभापती असेल, हा सुद्धा पार्ट पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे, जो इतर कोणत्याच पुस्तकामध्ये कव्हर केलेला तुम्हाला दिसून येणार नाही. ठीक आहे, तर पंचायत राज टॉपिक अशा पद्धतीनं कव्हर करावा लागतो, हे तुम्हाला पुस्तक बघितल्यानंतर लक्षात येईल. आपण फक्त फॅक्च्युअल वाचत होतो एवढ्या दिवस, कारण आपल्याला प्रिलियम पुरतंच ते अभ्यासायचं होतं. ठीक आहे, तर बघा, गट विकास अधिकाऱ्याचं मूल्यमापन पण दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला रेडी कंटेंट आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची भूमिका असेल, सभासद संख्या, प्रभागाची निर्मिती, आरक्षण, राखीव जागा, सगळं काही तुम्हाला पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. त्याच्यानंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामसभा, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सचिव असतील, तर हे सगळे मुद्दे आपल्याला प्रिलियमलाही विचारतात, मुख्यलाही विचारतात. पंचायत राज पद्धतीचं मूल्यमापन, आता हे जे आहे ना, हे मूल्यमापन समित्या, ह्या मूल्यमापन समित्यांवरती खूप जास्त क्वेश्चन येतात आणि मूल्यमापनावरतीच तुम्हाला आता आन्सर रायटिंगसाठी क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. पण पहिला पार्ट कशासाठी लागतो ते मी तुम्हाला सांगितले. फॉर एक्झाम्पल, आता इथे नगर परिषद आहे, तर 1965चा अधिनियम दिलाय, नगर परिषदाची स्थापना. मग 65चा जो अधिनियम आहे तो अधिनियम आपण पूर्वी काय करत होतो, जस्ट वाचत होतो थोडक्यात. आता तसं नाहीये, आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला कुठे ना कुठं 65च्या अधिनियमाचा उल्लेख करावा लागेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, त्यांची कार्य, राजीनामा, गैरहजेरी, सगळ्याबद्दल तुम्हाला इथं दिलेलं आहे. प्लस नगर परिषदेच्या समित्याही दिलेल्या आहेत, नगर परिषदेची कार्य, जसं की या कार्यांवरती UPSCला पूर्वी ऐच्छिक कार्य, आवश्यक कार्यांवरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि कुठं ना कुठं न्यूजमध्ये हे सगळं चालूच असतं. ठीक आहे,
ओके क्लिअर. किंवा असे मुद्दे धरून आयोग काय करतं, स्टॅटिक प्लस करंट म्हणून क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर आहे महानगरपालिका, मोठ्या शहरांचं स्थानिक प्रशासन, मुंबई महानगरपालिका असेल, फरक विचारला जाऊ शकतो तुम्हाला पंचायती राज आणि महानगरपालिकेमध्ये. ठीक आहे, ओके क्लिअर. तर टोटल आपले टॉपिक किती आहेत बघा, टोटल आपले 58 टॉपिक आहेत. नेक्स्ट बघा, महानगरपालिकेमध्ये तुम्हाला महापौर, उपमहापौर यांच्याबद्दल दिलेलं आहे, महानगरपालिकेच्या समित्या दिलेल्या आहेत आणि आर्टिकल पण दिलेत. सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, दृष्टिक्षेपात कलमं दिलेली आहे जी तुम्हाला ॲन्सर रायटिंगसाठी खूप जास्त महत्त्वाची राहणार आहे. ओके. स्थानिक स्वराज्य संस्था बघा, आता इथं जर आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था मजबूती 74वी घटनादुरुस्ती. तर 74व्या घटनादुरुस्तीवरती स्पेशली एखादा क्वेश्चन बनवू शकतो. तर इथं तुम्हाला 74व्या घटनादुरुस्ती, नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीचे प्रयत्न, घटनादुरुस्ती विधेयक, कायद्याची वैशिष्ट्य आणि कायद्याचं महत्त्व सगळं एकाच ठिकाणी दिलेलं आहे. ओके क्लिअर. त्याच्यानंतर याच्या आधी पण आपल्याला मेन्सला जो भाग होता तो म्हणजे राजकीय पक्ष आणि दबाव गट. तर राजकीय पक्ष हा पार्ट ना इतर पुस्तकामध्ये नाही आपल्याला मिळत प्रिलियमच्या. लोकशाही व्यवस्थेतील पक्षपाती पद्धतीचं स्वरूप, आता हे करंटमध्ये तर खूप सगळं चालू असतं त्याच्यामुळं स्टॅटिक आणि करंट तुम्ही मिळून तयारी करू शकता. राजकीय पक्षांची व्याख्या सांगून इथं प्रातिनिधिक शासनाचं आवश्यक तत्व एक्सप्लेन करा, पक्ष पद्धती स्वरूप एक्सप्लेन करा, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके क्लिअर. का पक्षांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे इथं जे जे बुलेट पॉईंट तुम्हाला दिलेत ना त्या बुलेट पॉईंटवरती पूर्वी क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके क्लिअर. तर इथं ऐच्छिक स्वरूपांची संघटना, समान तत्वे कार्यक्रम, प्रभावी संघटन, घटनात्मक मार्गांवर विश्वास, राजकीय सत्ता, लोकशाही व्यवस्थेचं संरक्षण बुरुज असे वर्ड वापरले जातात. लोकशाही व्यवस्थेचं संरक्षण बुरुज म्हणून राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. लक्षात आलं. मग तिथं आपल्याला हे जर रेडी कंटेंट तुम्ही पुस्तकातनं वाचलं असेल तर फायदाच होणार आहे. क्लिअर. त्याच्यानंतर राजकीय पक्ष पद्धतीचे प्रकार, याच्यामध्ये एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती, बहुपक्ष पद्धती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करूया आपण IMP. ओके. एक पक्ष, द्विपक्ष, बहुपक्ष. तर भारतातील राजकीय पक्षांचं स्थूलमानानं जर आपण वर्गीकरण केलं तर इथं तुम्हाला याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. भारतातील पक्ष पद्धतीचा जो विकास आहे तो विकास कसा झाला हे सगळं आपल्याला इथं माहीत पाहिजे. परकीय सत्तेस विरोधातून विकास असेल, काँग्रेस राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ, हे मुद्दे तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. तर एक दर्जेदार असं पुस्तक, एक आयडियल असं पुस्तक तुम्हाला GS2 साठी हे मिळत आहे. ठीक आहे, ओके. आणि स्पेशली पक्ष पद्धती म्हणजे काय सांगून पक्ष पद्धतीचा विकास विचारू शकतात किंवा भारतातील पक्ष पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला इथं विचारली जाऊ शकतात. बहुपक्ष पद्धती, तात्विक बांधिलकीचा अभाव, पक्षांतर्गत गटबाजी असेल, व्यक्ती केंद्रितता असेल, पक्षशिस्तीचा अभाव आहे, संघटनात्मक विस्कळीतपणा आहे, प्रादेशिक पक्षांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, जातीयवादी पक्षांचा वाढता प्रभाव आहे. तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला कुठं ना कुठं UPSCचे पेपर जर तुम्ही काढून बघितले तर तुम्हाला तिथं दिसून जातील. ठीक आहे, ओके. तर मान्यताकृत राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत, करंटमध्ये जर कुठला पक्ष असेल, त्याच्यानंतर दबाव गटासंबंधी तुम्हाला इथं पाश्चात्य धर्ती, परंपरागत पद्धतीचे दबाव गट, याच्यातला फरक स्पष्ट करा. दबाव गट म्हणजे काय सांगून पाश्चात्य धर्तीचे दबाव गट आणि परंपरागत धर्तीचे दबाव गट याच्यामधला फरक स्पष्ट करा, असा पण एखादा क्वेश्चन तुम्हाला तिथं बनवू शकतो. मग इथं फक्त दबाव गटाची डेफिनेशन करून तुम्हाला चालेल का? अजिबात नाही. तुम्हाला हा सगळा पुढचा पार्ट जो आहे तो इथं कव्हर करावा लागतो. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट बघा, 48 नंबरचा आपला टॉपिक आहे राष्ट्रीय एकात्मता. 48 नंबरचा आपला टॉपिक काय आहे? राष्ट्रीय एकात्मता. तर हे सगळे मुद्दे जे आहेत ना ते एक आयडियल ॲन्सर लिहिण्यासाठी लागतात. सरनाम्यामध्ये जेवढ्या संज्ञा आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित कराव्याच लागतात. एकात्मतेच्या मार्गातील अडथळे, कारण एकात्मतेशी रिलेटेड जे काही बर्निंग इश्यू असतात, धर्मवाद, जातीवाद, भाषावाद, प्रादेशिकतावाद, वारंवार याच्यावर क्वेश्चन येतात. बरोबर. राज्यघटनेसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे दिलेत, महाराष्ट्राशी रिलेटेड महत्त्वाचे मुद्दे दिलेत. बरोबर. वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत उत्तरांसहित. इथं तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत 2013 पासून 23 पर्यंतच्या सगळ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट दिलेले आहेत. म्हणजे एक पुस्तक GS2 साठी
मोर दॅन सफिशियंट इथं तुम्हाला दिसतं, मनी बिल दिलेलं आहे. सगळं काही एकाच पुस्तकामध्ये कव्हर होतं आहे. सिलेबस तुम्ही बघा, सिलेबस डिकोडचं लेक्चर पण तुम्हाला दिलेलं आहे. पार्ट 4 आपण बनवलेला आहे. चारीच्या चारही पार्ट बघून घ्या, तुमचा फीडबॅक नक्की द्या. आता पुस्तकाची मांडणी इंडेक्स तर तुम्ही बघितली. पुस्तकामधला पहिला टॉपिक पण आपण इथं बघूया कशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे. तर पहिला टॉपिक आहे भारतीय घटनेची मूलतत्वे. UPSC मेन्सला बरेच क्वेश्चन याच्यावरती विचारलेले आहेत. भारतीय घटनेची मूलतत्वे हा पहिला टॉपिक पुस्तकामध्ये दिलेला आहे. जसं की तुम्हाला इथं घटनेच्या निर्मितीपासूनचे मुद्दे आहेत. इथं डेट मेन्शन केलेले आहेत की भारतीय जनतेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतःसाठी स्वीकृत केली, घटना संमत केली. त्याच दिवशी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वाक्षरी केली. 26 जानेवारी 1950 पासून घटना अंमलात आली. दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आता हे जे कंटेंट आहे हे घटनेच्या निर्मितीवरती जर तुम्हाला क्वेश्चन आला तर हेच सगळं तुम्हाला इथं पॉईंट्स वापरायचे आहेत, बरोबर. प्रिलियमला क्वेश्चन येऊ द्या किंवा मेन्सला क्वेश्चन येऊ द्या. लक्षात आलं, क्लिअर. तर इथं तुम्हाला हा पार्ट तर दिसतोच आहे, तुम्ही आधीही वाचलेला असेल, पण काही पाऊल खुणा तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर पुस्तकामध्ये नवीन का आहे जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयोगी पडेल. बघा, काही पाऊलखुणामध्ये आमचे राजकीय भवितव्य आम्ही ठरवू असा आग्रह 1922 पासून गांधीजींनी धरला होता. आणि स्वातंत्र्य ही ब्रिटिश संसदेने दिलेली भेट असू नये तर भारतीयांनी स्वतः व्यक्त केलेली ती उद्घोषणा असावयास हवी, ही धारणा त्यांची त्यामागे होती. ठीक आहे, ओके. तर आपल्या घटनेचं मूलतत्व आपण इथं बघतोय. तर इथं तुम्हाला हे जे गांधीजींचं सेंटेन्स आहे ते लक्षात ठेवा. सायमन कमिशनचं अपयश असेल, 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स असतील, तर याच्यामधून घटना समितीच्या स्थापनेची जी मागणी आहे ती मूळ धरू लागली. तर अशा कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत. जर तुम्हाला घटनेच्या मूल तत्वावरती काही क्वेश्चन येऊ द्या, हे असे पॉईंट जे आहेत ना, असे पॉईंट्स तुमचे तिथे लक्षात असले पाहिजेत. 1934 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतिपादन केलं होतं की राजकीय आणि राष्ट्रीय दृष्टीने पाहता भारतीय जनतेनंच भारताचं भवितव्य ठरवलं पाहिजे आणि आपली राज्यघटना बनवण्याचं स्वप्न पूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे. ठीक आहे, ओके. तर हे असे जे सेंटेन्स असतात हे सेंटेन्स आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. ओके, क्लिअर. तर बघा, बाकीच्या पुस्तकामध्ये हे सगळं तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही चेक पण करू शकता जर राज्यसेवा 2025 तुम्ही देत असाल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की भारतीय आशा आकांक्षाचं प्रतिबिंब असलेली घटना निर्माण करण्यासाठी घटना समितीची मागणी हे काँग्रेसचं अधिकृत धोरण बनलं होतं. जुलैमध्ये मूर्त स्वरूप दिलं. 38. आता हे जे डेट असतात ना, हे ॲन्सरमध्ये आल्या पाहिजेत. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर नेहरूजींनी अजून एक इथं उद्गार काढलेले आहेत की भारतीय काँग्रेस स्वातंत्र्य आणि लोकशाही शासनाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध आहे. स्वतंत्र भारताची राज्यघटना प्रौढ मतदानाद्वारे निवडलेल्या घटना समितीनेच तयार केली पाहिजे. त्यात कोणत्याही स्वरूपात बाहेरचा हस्तक्षेप असता कामा नये. ठीक आहे, ओके. कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्ये तुम्हाला इथं दिलेली आहेत. बघा, मूलतत्वांमध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. घटनेची निर्मिती येते, तर कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्य, तर सिलेबस कसा कव्हर करा. आता हे पुस्तक तर तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. टॉपिक तुम्ही घ्या, त्या टॉपिकमधून काय मुद्दे कव्हर होतात आणि तो टॉपिक अभ्यासल्यानंतर मला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील हे तुम्हाला तिथं क्लिअर झालं पाहिजे. ओके. तर इथं कॅबिनेट मिशन योजना म्हणजे काय हे सांगून कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्य स्पष्ट करा असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला इथं माहीत पाहिजे की कॅबिनेट मिशन योजनेचा घटना समितीच्या रचनेमध्ये काय रोल होता, कधी आली होती कॅबिनेट मिशन योजना, योजनेची वैशिष्ट्य काय आहेत, बरोबर. हे सगळं तुम्हाला इथं माहीत पाहिजे. काही हायलाइटेड पॉईंट इथं दिलेले आहेत की भारतासाठी घटना परिषद ही संकल्पना सर्वप्रथम 1934 मध्ये मांडली. कोणी मांडली? मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली. हे सगळे मुद्दे आपल्याला इथं माहीत असायला हवेत. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या पुस्तकाची डिझाईन दिसून येते. लक्षात ठेवावं असं काही बरेच मुद्दे इथं दिलेले आहेत तुम्हाला. आणि काही मेन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथं चार्ट फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे
प्रिलियमसाठी तुम्ही जे करत होतात की नाही त्याच्याही पेक्षा खूप जास्त कंटेंट इथं दिलेले आहे. भारतीय घटनेची वैशिष्ट्य पण तुम्हाला इथं खूप जास्त डिटेलमध्ये दिलेले आहेत. जसं की बघा, एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य. आता हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा जर तुम्हाला डिटेलमध्ये विचारला तर काय होतं माहिती का, इथं जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले ते एक्सप्लेनेशन सगळीकडेच आपल्याला मिळत नाही, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अशा पद्धतीचे क्वालिटी बुक्स इथं वाचावे लागतात. तर हा होता आपला पार्ट 4. इथं आपला बुक रिव्ह्यू संपतो आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक डेफिनेटली तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन ठरेल. बुक रिव्ह्यू कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. पुस्तकाशी संबंधित काहीही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर मिळतोय, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून पुस्तक तुम्ही मागवू शकता. तर भेटूया नवीन सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.